निर्माण कन्स्ट्रक्शन या कंपनीचा ठेकेदार सुशांत पवार यानं ताराबाई पार्कमध्ये कोसळलेल्या एका झाडाच्या लाकडाची परस्पर विक्री केली। हे प्रकरण नगरसेवक आदिल फरास यांनी उघडकीस आणून पवारला लाकूड विकताना रंगेहात पकडलं होतं। या प्रकरणाची शहानिशा करून आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी निर्माण कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट केलंय। मात्र ठेकेदार पवारवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी नगरसेवक आदिल फरास यांनी पत्रकार परिषदेत केली। दरम्यान या लाकूड घोटाळ्याच्या सूत्रधाराला महापालिकेच्या राजकारणातील धुरंधर कारभारी नगरसेवकांचं संरक्षण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे। कोल्हापूर शहरातील धोकादायक वृक्ष आणि फांद्यांची छाटणी करून लाकडं स्मशानभूमीला पोच करण्याचा ठेका 3 कंपन्यांना दिलाय। त्यातील मुंबईच्या निर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीनं ताराबाई पार्कमध्ये पडलेल्या एका गुलमोहराच्या झाडाचं लाकूड परस्पर उचगावमधील सॉ मिलमध्ये विकलं होतं। याबाबत नगरसेवक आदिल फरास यांनी स्थायी समिती सभेत पुरावे सादर करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली होती। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित ठेकेदाराकडून खुलासा मागवला होता, पण तो असमाधानकारक असल्यानं आणि लाकडाची परस्पर विक्री केल्याचं सिद्ध झाल्यानं निर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आदिल फरास यांनी पत्रकार परिषदेत दिली। शिवाय ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही फरास यांनी केली आहे। दरम्यान या घोटाळ्याच्या सूत्रधाराला महापालिकेच्या एका कारभारी नगरसेवकाचं संरक्षण असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळेच ठेकेदारावरील कारवाई पुढे सरकत नसल्याचं बोललं जात आहे।